चला, आज आपण एका खूप वेगळ्या स्क्रिप्टचं विश्लेषण करूया. ही एक प्रकारची ट्रान्स इंडक्शन स्क्रिप्ट आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं मार्गदर्शित ध्यान आहे जे आपल्या अवचेतन मनावर काम करतं आणि आपलं यश व आकर्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतं. तर मग आपण थेट या स्क्रिप्टच्या मूळ संकल्पनांमध्ये जाऊया. याची सुरुवातच होते एका मोठ्या वचनाने. हे वचन आहे एका नवीन प्रचंड ऊर्जावान अवस्थेचं, एक अशी अवस्था जी आपल्याला अधिक शक्तिशाली बनवते. या स्क्रिप्टचा सगळा पायाच एका मध्यवर्ती कल्पनेवर आहे. आणि ती कल्पना म्हणजे स्वतःच्या सर्वोत्तम आवृत्तीशी जुळवून घेणं आणि आपल्या आत दडलेल्या शक्तिशाली अवचेतन मनाची ताकद वापरणं. आणि या एकरूपतेचा एक खूप महत्त्वाचा भाग म्हणजे यशाची भावना. म्हणजे यशस्वी झाल्यावर अपराधीपणा वाटून घेण्याऐवजी त्या यशाच्या भावनेला पूर्णपणे स्वीकारणं. ही कल्पना आपल्या मनात यशाबद्दल असलेल्या नकारात्मक अडथळ्यांना तोडून काढण्यावर भर देते. मग हा बदल घडवण्यासाठी जी मुख्य प्रक्रिया वापरली जाते त्याला स्क्रिप्टमध्ये रूपांतरण असं म्हटलंय. हे एका मानसिक किमयासारखं आहे जिथे आपल्या आयुष्यातील निरुपयोगी अनुभवांना सोन्यासारख्या संधींमध्ये बदललं जातं. ही प्रक्रिया 3 अगदी सोप्या टप्प्यांमध्ये सांगितली आहे. पहिलं, आपल्यासाठी काय चालत नाहीये ते ओळखणं. दुसरं, त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेला एक नवी दिशा देणं. आणि तिसरं, त्याच ऊर्जेचं रूपांतर यशात करणं. बरं, मग प्रश्न येतो की ही जी नवीन ऊर्जा आहे ती खऱ्या जगात काम कशी करते? तर स्क्रिप्टच्या मते हे सगळं घडतं स्पंदनांच्या आणि ऊर्जेच्या एका खास यंत्रणेमुळे. यातला मुख्य दावा एकदम सरळ आहे. तो असा की जेव्हा आपली आंतरिक स्थिती बदलते तेव्हा बाह्य जगात आपल्याकडे कोण आकर्षित होतं हे सुद्धा बदलतं. म्हणजे आपली ऊर्जाच एक प्रकारचं चुंबकीय क्षेत्र बनते. पण इथे हेही स्पष्ट केलंय की आकर्षित झालेली प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी योग्य असेलच असं नाही. त्यामुळे एक नैसर्गिक निवड प्रक्रिया सुरू होते. ही निवड त्या व्यक्तीच्या ऊर्जेशी आणि तिच्या तयारीवर अवलंबून असते. आणि ही जी नैसर्गिक निवड प्रक्रिया आहे तीच आपल्याला थेट पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे घेऊन जाते आणि तो टप्पा आहे निवडीच्या शक्तीचा. इथे व्यक्तीला समोरच्या व्यक्तीचा वाइब वाचायला आणि पटकन आत्मविश्वासाने निर्णय घ्यायला शिकवलं जातं. हे फक्त संधी ओळखण्यापुरतं नाही तर योग्य वेळी योग्य कृती करण्याबद्दल आहे. म्हणजे निर्णय घेताना चिंता किंवा भीती नाही तर आत्मविश्वासाने निवड करण्याचे अनेक पर्याय आपल्यासमोर असतात. यामुळे निर्णय घेणं हे दडपणाचं नाही तर स्वातंत्र्याचं प्रतीक बनतं. ह्या सगळ्या निवडींमागे एकच मार्गदर्शक तत्व आहे. ते म्हणजे स्वतःच्या अंतर्ज्ञानावर आणि या आकर्षणाच्या प्रक्रियेवर पूर्ण विश्वास ठेवणं. हा विश्वासच प्रत्येक निर्णयाचा आधार बनतो. आता ही स्क्रिप्ट फक्त वर्तमानावरच नाही तर भूतकाळावरही काम करते. ती जिव्हाळ्याच्या नात्यांबद्दलच्या जुन्या निरुपयोगी कल्पनांना आणि विश्वासांना पुन्हा लिहिण्याची एक पद्धत सांगते. याचा मुख्य उद्देश त्या जुन्या छापांवर आणि बाह्य कथांवर हल्ला करणं आहे ज्यांनी नकळतपणे आपल्या स्वातंत्र्यावर आणि आनंदावर बंधनं घातली असतील. मग त्या समाजाने रुजवलेल्या कल्पना असोत किंवा वाईट अनुभवातून आलेल्या असोत. हे मानसिक बदल घडवण्यासाठी स्क्रिप्ट काही शक्तिशाली आज्ञा वापरते. त्यातली पहिली आहे पुन्हा लिहिलेले. याचा अर्थ सरळ आहे. ज्या जुन्या हानिकारक कथा होत्या त्या पुसून टाकल्या आहेत आणि त्यांच्या जागी एक नवीन सकारात्मक कथा लिहिली जात आहे. यानंतरची आज्ञा आहे अद्ययावत. यामागचा उद्देश आहे जुन्या मानसिक प्रोग्रामिंगला काढून टाकून नवीन, अधिक उपयुक्त विचार स्थापित करणे. अगदी एखाद्या सॉफ्टवेअरला अपडेट करण्यासारखं, जिथे जुन्या त्रुटी दूर करून मनाला अधिक कार्यक्षम बनवलं जातं. तिसरी आज्ञा आहे नाकारलेले. हे आपल्याला जास्तीत जास्त निवड आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आहे. म्हणजे जुने नियम आणि मर्यादा ज्या आपण स्वतःवर किंवा इतरांनी आपल्यावर लादलेल्या होत्या त्या पूर्णपणे नाकारल्या जातात आणि मग नवीन शक्यतांचे दरवाजे उघडतात. आणि या प्रक्रियेची अंतिम आज्ञा आहे रूपांतरित. ही त्या अंतिम स्थितीचं वर्णन करते जिथे सर्व नकारात्मक ऊर्जा, जुन्या कथा आणि मर्यादा या सगळ्यांचं रूपांतर एका सकारात्मक, रचनात्मक शक्तीमध्ये होतं. हा एक संपूर्ण कायापालट आहे. तर मग सर्वोत्तम आवृत्ती मिळवणं, आकर्षणावर ताबा मिळवणं आणि भूतकाळ पुन्हा लिहिणं या सगळ्याचा अंतिम परिणाम काय? स्क्रिप्ट याला आनंदाची रचना असं म्हणते.
ही अवस्था म्हणजे निराशा टाळणं नव्हे, तर निराशेला प्रचंड वेगाने आणि प्रभावीपणे हाताळणं. म्हणजे कोणत्याही परिस्थितीतून लगेच सावरून पुन्हा उभं राहण्याची क्षमता मिळवणं. आणि ह्या सगळ्याचा शेवट होतो एका अशा अवस्थेत जिथे एखादी व्यक्ती आपल्या भावना आणि निवडींवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकते. हीच तर खऱ्या स्वातंत्र्याची भावना आहे. यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आपला आनंद बाहेरील परिस्थितीवर अवलंबून राहत नाही, तो एक आंतरिक स्रोत बनतो. आनंद बाहेर शोधण्याऐवजी तो आतून निर्माण करण्याची ही एक अद्भुत शक्ती आहे. हे विश्लेषण आपल्याला मानसिक बदलासाठी एक सविस्तर आराखडा दाखवतं आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न मागे सोडतं. तो म्हणजे, जर मनाला एका स्क्रिप्टप्रमाणे चालवता येत असेल, तर आपलं मन सध्या नक्की कोणती कथा सांगत आहे आणि त्याहून महत्वाचं म्हणजे, ती कथा बदलता येऊ शकते का?